ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्याचबरोबर शिवसेना उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय भास्कर बोरस्ते यांच्या संकल्पनेतून 3 दिवसीय ऊर्जा बाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. गंगापूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात 12, 13 आणि 14 डिसेंबरमध्ये होणाऱ्या या महोत्सवाविषयी अजय बोरस्ते यांनी सविस्तर माहिती दिली. नाशिकच्या कला संस्कृतीला नव उंचीवर नेणाऱ्या भव्य अँफीथिएटरचं विशेष आकर्षण नागरिकांसमोर येणार आहे. तब्बल 750 पेक्षा अधिक आसन क्षमतेचं हे अत्याधुनिक दालन नाशिकमधील कलावंतांसाठी प्रतिष्ठेचं, प्रेरणादायी आणि जागतिक दर्जाचं व्यासपीठ ठरणार असल्याचं बोरस्ते यांनी सांगितलं. येथे प्रकाश योजना, ध्वनी व्यवस्था आणि रंगभूमीसाठी आवश्यक सर्व सुविधांची अत्याधुनिक व्यवस्था करण्यात आली असून नृत्य, नाट्य, संगीत आणि काव्य सादरीकरणासाठी हा मंच नाशिकचं अभिमान स्थान ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 3 दिवसांचा विविधतेने भरलेला कार्यक्रम बाल महोत्सवामध्ये रोज वेगवेगळ्या आकर्षक कार्यक्रमांची रेलचेल असून चिमुकल्यांच्या कल्पनाशक्तीला नवे पंख यामुळे मिळणार आहे. 12 डिसेंबरला डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा संगीत आणि संवाद कार्यक्रम, कॅलिग्राफी वर्कशॉप. 13 डिसेंबर सत्यजित पाध्ये यांचा बाहुली शो, वारली पेंटिंग वर्कशॉप. तर 14 डिसेंबरला प्रसिद्ध जादूगार पी सरकार यांचा मॅजिक शो, कापूस कला वर्कशॉप होणार असून यासोबतच बालचित्र प्रदर्शन, फेस पेंटिंग, टॅटू, नेल आर्ट, लाईव्ह म्युझिक, कार्टून परेड, सेल्फी पॉईंट अशी अनेक आकर्षणही उपलब्ध असणार आहेत. बरोबर खास आकर्षक म्हणजे 3 इडियट्स फेम फुलसुख वांगडू यांच्या 100 पेक्षा जास्त सायन्स प्रयोगांची सादरीकरण आणि सेल्फी विथ चक्की स्कूटरचा कार्यक्रम महोत्सवाला खास वेगळा ठरणार आहे. नाशिककरांसाठी कला, संस्कृती, विज्ञान आणि मनोरंजनाचा यांचा अनोखा संगम घडवणाऱ्या या बाल महोत्सवाला सर्व कुटुंबियांनी अवश्य उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी केलंय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारक हे खऱ्या अर्थाने या शहरातलं एक ऍक्टिव्हिटी सेंटर होणार आहे आणि याची सुरुवात सुद्धा त्याच पद्धतीने होत आहे. वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत. लहान मुलांसाठी वारली पेंटिंगचं असेल, कॉटन मेकिंग असेल, त्यानंतर त्याला आपण म्हणतो की अशा व्हरायटी ऑफ वर्कशॉप्स या ठिकाणी होत आहेत. साधारण 4 ते 5:30च्या दरम्यान हे वर्कशॉप्स असतील. 6 वाजेनंतर वेगवेगळे कार्यक्रम आहेत. 12 तारखेला सलील कुलकर्णी येत आहेत आणि लहान मुलांशी ते गप्पा मारणार आहे. लहान मुलांची गाणी आपल्याला अगबाई, ढग्गूबाई वगैरे ऐकायला मिळतील. 13 तारखेला तुम्हाला माहिती असतील बोलक्या बाहुल्यांचा जो प्रयोग आहे ते पाध्ये या ठिकाणी येत आहेत. 14 तारखेला पी सरकारचा जादूचा शो आपल्याला बघायला मिळणार आहे. याशिवाय या संपूर्ण उद्यानामध्ये 3 इडियट्स ह्या पिक्चर मधले जी काही वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स होती तो खरा रॅन्चो या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला करीना कपूरची स्कूटर सुद्धा चक्कीवाली बघायला मिळेल. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स बघायला मिळतील, त्याच्याशी खेळायला मिळेल. या व्यतिरिक्त आपल्याला ह्या उद्यानात असलेलं जे ॲडव्हेंचर पार्क आहे, जे अत्यंत महत्वाचं असं ॲडव्हेंचर पार्क हे अनुभवायला मिळेल. त्यामुळे मला सर्व नाशिककरांना विनंती आहे, विशेषतः माझ्या लहान सर्व मित्रांना विनंती आहे की हे 3 दिवस हे आपल्यासाठी आहे. हा बाल महोत्सव वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात होतोय. यात आपण सामील व्हा आणि या आनंद आपण सर्वजण एकत्र लुटूया हीच आपल्याला विनंती आहे. निश्चितपणे या ठिकाणी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा होलोग्राफिक होणार आहे आणि यासाठी संपूर्ण निधी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या नगरविकास च्या माध्यमातून दिला आहे. त्याचे भूमिपूजन इथे होणार आहे. त्यासाठी माननीय साहेब ह्या आठवड्यात या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. मला नाशिककरांना सांगायला आनंद होईल की होलोग्राफिक असं आहे, हे असं तंत्रज्ञान आहे की ज्यात प्रत्यक्ष बाळासाहेब भाषण करतील, तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकाल, त्यांच्यामुळे तुम्ही फोटो काढू शकाल. वंदनीय बाळासाहेबांचे ते विचार तुम्ही आज अनुभवू शकाल. मला वाटतं की हिंदुत्वाचा जो आपला विचार आहे हा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल. मराठी तरुणाला उभारी देणारे त्यांचे जे शब्द आहेत हे तुम्हाला ऐकायला मिळतील. प्रत्यक्ष बाळासाहेबच अनुभवायला मिळतील. तर याची सुद्धा सुरुवात माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातून होणार आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.